वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व? मी मयुरी मंगेश नानपटेल तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज असं आहे, कसं आहे तर आज आपला आहे शो. म्हणजे आपण जे नवरात्रीचे म्हणजे नवरात्रीचे आपण सुरतला वगैरे असतो त्यांचं जे ढोल ट्रीजर बरोबर साजिद अहमद भाईसोबत, तर त्यांचा आज शो आहे त्यांच्या इकडे. तर आज आम्हाला पुणेरी वाजवायचे आहे. तर आज काम आहे, पण नेहमी 4 ढोल असतात, म्हणजे फक्त मुली असतात. तर 4 ढोल नसून 10 ढोल आहेत. म्हणजे त्यांच्या घरचं काहीतरी फंक्शन आहे तर 10 ढोल सांगितलेत. आणि ताशे म्हणजे 10 ढोलच्या बरोबर जेवढे ताशे असतील तेवढे. तर मग त्यांचा परवाच मेसेज झाला होता की आज 28 तारीख आहे, तर 28 नोव्हेंबरला शो आहे आपला असं तसं. सो आम्ही लोक रेडी झालो. तर 4-5 पोरी आहे. मी आहे, अमिषा आहे, आरती आहे, मनाली आहे आणि सायली आहे. तर मी 4-5 पोरी बोलल्यात. तर मग मी लगेच मेसेज केला होता त्यांना ग्रुपवरच की अहमद भाई में ताशा बजावगी करके. तर ते बोला करून की चालेल, काही पण वाजवा, काही प्रॉब्लेम नाही. तर मग 4-5 पोरी बोलल्या, तर आम्ही 5 पोरी घेतल्यात. म्हणजे मी ताशावर जाईल तर 4 पोरी ॲटलिस्ट ढोलवर दिसतील असं, आणि बाकीचे 6 ढोल पोरं असतील. तर मग आज आहेत. आता मी ब्लॉग चालू केला. तर आता एक्सरसाइज करेन. जस्ट नारियल पाणी प्यायली आहे. कुर्ता घालूनच निघायचं. तर बघू कसं काय होतं, तिकडे गेल्यावरच कळेल. तर मी इकडे आता नॉर्मल कपडे घालून जाईन, अमनच्या घरी जाणार पहिलं. मग तिकडनं रेडी होईन आणि तिकडून रेडी झाल्यावर मी जाईन तिकडे. म्हणजे निघणार आहे. मे बी शेरा काढणार आहोत, कारण मुंबईमध्ये शो आहे. कुठे ते घोडबंदर रोड त्या साईडला कुठेतरी शो आहे. तर मग गाडी काढणार आहोत. तर गाडीमधून जाऊ. तर बघ कसं काय होतंय, काय होणार आहे, मला काय एवढी आयडिया नाही. कारण अमन काल शोला होता, हळदीचा शो होता त्याचा, त्यामुळे तो त्याच्यामध्ये बिझी होता. तो काय प्रॉपर बोललाच नाही. फक्त रात्री नाही, सकाळी 5 वाजता त्याचा मेसेज आला की उठल्यावर पोरींना कॉन्टॅक्ट कर आणि कसं काय ते बघ काय असं मेसेज केला फक्त त्याने. तर मी पण उठली, कंटाळा आलाय. तो नेहमीच येतो मला कंटाळा, कधी नाही येत असं काय नाही. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. तर आता पहिला कुर्ता इस्त्री वगैरे करते, नाश्ता करते. ऑलमोस्ट 11:30 वाजलेत. मग 12:15पर्यंत निघेन, म्हणजे 1ला पोहोचेन. दिलावर लगेच तिकडे चेंज करेन आणि निघेन. बघू कसं काय होतंय. तुम्ही सोबत राहा, मग तुम्हाला पण हा पूर्ण ब्लॉग बघता येईल. आणि मी आज ढोल वाजवणार आहे, आज ताशा वाजवणार आहे. तर तिकडे गेल्यावरच आता आपण भेटू डायरेक्ट. ब्लॉग बघताय की नाही, सगळे ब्लॉग बघा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर फ्रेंड द्या. आता आपण भेटू थोड्या वेळात. चला आता मी घरातून निघते तिकडे जायला. आता तिकडे जाऊन डायरेक्ट भेटू. बाय. मला नाही पप्पी देणार. बाय. लेटच करा नेहमी लेट करा नेहमी. जा ना आपण भाई. बाहेर माझी एवढी इज्जत आहे, एवढे बाहेर आपल्याला एवढं असतं आणि लोक घरात मला चाय द्यायला लावतात. मग काय झालं, कधी दिलं? बाहेर आहे ना, घरामध्ये आपली इज्जत. हा असं धर रे, चाय दे रे, असं. मग कसं? अहो चाय देता का? असं असं बघू नकोस बाबा. कसं बघतोय? हळदीला चाललोय. सगळ्यांनी येल्लो घातले कपडे, म्हणजे आम्ही लोकांनी. आणि सायलीला केस बांधायला. ते बघ आता हिचा मेकअप बघ. ह्याला हा कुठं चाललाय? ह्याला बोलते चालतं येत नाही. चायवाला बिचारा सगळं करतो. चांगला आहे पोरगा, चांगली बायको भेटेल याला. नको आहे. अच्छा नको आहे. एक चाय दिली आणि सगळं
ए भाई ए 15 भाई मिनिटं, येत नाही 15 रे, तो मिनिटं खरंच सगळं करतो. 15 मिनिटात निघायच्या भाई. आणि तुला माहितीये का मी आता शोला गेलेली ना जयपूरच्या गेलेलो ना तेव्हा मला प्रूफ म्हणून काय केलं माहितीये काय फोटो काढून ठेवला मी भांडी घासलीत म्हणून एवढी होती आणि बघ मी Before and after. हा बिफोर आणि आफ्टर मला पण पाठवलं होतं. किती नालायक आहे ते पण हा बरोबर आहे भाई. तुम्हाला विश्वास बसत नाही आम्ही भांडी घासतो. पण एक दिवस भांडी घासावं विश्वास बसत नाही भांडी घासल्यावरती. कारण मी सांगावं त्याला लागतं. सांगितलं होतं भांडी बिंडी सगळं घासून ठेवायची. आई तू आल्यावर काय बोललीस? काय? मला वाटलं मयूरनी घासली. मयूरने घासली, हा मग सबूत म्हणून काय फोटो काढायला लागला ना मला. नाही तर फोटो नसता तर तू बोलायचे हा का मयूरनेच घासली. पण तुला कोणी सांगितलं होतं? तुला कोणी सांगितलं होतं? असंच घासायची. आता पण मी चालली आहे भांडी ठेवून बंडीला घासणार आहे भांडी. आता पण भांडी आहे थंडी बघ एवढे बाहेर पडले. ती व्हिडिओ रील आली आहे बघितली. भाई तुम्ही लोक फुकाचा टाइमपास करतात आहे. आपल्याला निघायचं आहे. कोण टाइमपास करते बघा. काय स्वतःचा भांग पण वाकडात पाडलाय. तुला माहिती आहे हा पण बोलते काय समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? बोल कुछ. अरे बोलत नाही तो. 2 नाही तर 1.5 वर्ष झाले. वेणी बांधलेली आणि आता परत हिने सोडली. परत सोडली. बिचारीची मेहनत पाण्यात घालवली. मी असती ना सायलीनं असं नसतं केलं माहितीये काय. तुझी मी इज्जत ठेवली असती. मी बोलली असती हा बाबा सायलीने बांधली आहे राहू दे. तिची तिची मेहनत ती वाया नसती घालवली. ती मी बघ काय केलं आणि बघ तू. काय नाही असं काय नाही. ती खूप असे वर वाटत होती मला त्यामुळे सोडली. 10 मिनिटाला फक्त 10 मिनिटं भाई. 5 मिनिटात होणार. 10 मिनिटात मी तुला आलो. बघायला येणार आहेत काय रे तिकडे कोण एवढी नटापटा करते. चावी दे मयूर गाडीची. घरातून निघालो आता आणि अमन गाडी घेऊन बाहेर आलाय. त्याने सांगितलं बाहेर या आणि ह्यांच्या गप्पा टप्पा चालू. भरपूर दिवसानंतर भेटल्यात ना तर राहिलंय सगळं बोलायचं. गप्पा टप्पा चालल्यात. तर आता आम्ही चाललोय बाहेर. गाडी आलाय तिकडे आणि भुरकन जाऊ. लेट झालं मला असं वाटतं. बोलला असेल थोडं समजत तरी कपडा. मिरर पण पुसला मिरर. बॅक टू नियॉन. लॉंग टूरला जायचंय ना म्हणून. ह्याने ग्रिप मस्त येते हाताला. रबर आहे ना. ओके डन. डन. चलो फायनल झालंय. फायनल. इकडनं फायनल झालं ना. दिसते एवढं काढतो व्हिडिओ. आता फायनल झालं. आता इकडनं निघतोय. लेट्स गो. यापासून लांब घ्या गाडी. आता नको गाडी चालू.
के दो तो चांद तारों को तोड़ लाऊंगा मैं, इन हवाओं को इन घटाओं को मोड़ लाऊंगा मैं। तुम जो कह दो तो चांद तारों को इन हवाओं को इन घटाओं को मोड़ लाऊंगा मैं। समंदर में तेरी आंखों में कैसा एहसास है। 2 hours later. फायनली पोहोचलोय आणि गाडी पार्क करतो. तर ते तिघी उतरल्यात, आम्ही नाही. बिहाला सोडून नाही जात. ठीक आहे, जाऊ पण नको, आता फटके भेटतील तुला. कुठं लावायची गाडी, कशी लावायची? ही आतीची गाडी इथे लावू का याच्या मागे? त्या पण 110च्या मागे लावा. गोल गोल राणी मिठा. क्या चाहिए? प्यार चाहिए या पैसा चाहिए? क्या चाहिए? ऐश चाहिए, मुझे ऐश चाहिए. हा, मी लाईफ मध्ये फक्त ऐश करणार आहे ना बाबू. बाबू इज माय. चलो. गाद्या वगैरे टाकून घेतल्या ते. गाद्या वगैरे टाकल्यात. झोप आली असेल तर झोपून घ्या सगळ्यांनी. अजून 1 तास आहे. जेवायला आले का तुम्ही लोक? जेवायला आलाय काय? तू चेंबूरवर जेवायला आलायस? घरी जेवला नाही? काय आम्ही करिअरवरनं पण जेवायला आलो. तुम्ही पण या बसा. मेरे को भी करना बट ये नहीं बोल रहा. आलो आणि लगेच आल्याला जेवायला बसतो. जेवण आलं. जेवला? जेवण काय जेवायला? भाई तुम्ही आता हे सगळं बघताय. तुम्हाला मवीने सांगितलं असेल कसला शो आहे काय. तर जे आपले ऑर्गनायझर आहे ज्यांच्यावर आम्ही सुरतला असतो, शोला असतो दांडियाच्या, साजिदभाई अहमदभाई, त्यांच्या घरचं लग्न आहे. म्हणजे आता मोस्ट ऑफ 4-5 असे वाजवले सगळे घरचेच होते आपले. तर आता हे पण त्यांच्या घरचं म्हणजे आपल्या पण घरचंच झालं. तर आज आहे ना, आपण तुम्ही बघितलं असेल पुणेरीला ह्या 4 मुलीच असतात. 4 तुम्ही बघता त्या रेग्युलर 4 मुली असतात. तर 4 ढोल लावतो आपण पुणेरीचे. नवरात्रीच्या जे दांडियाचे शो वगैरे असतात तेव्हा शेवटला वाजतात तेवढं. बट आज असं करणार आहे की आज 4 नाही 10 ढोल लावणार आहे. काल्या 4 पोरी आणि अजून हॅरी ढोल बांधणार आहे. अजून 2-3 पोरं असे हॅरी ढोल बांधणार आहे. तर आजचा असं आहे म्हणजे आज पथकाचं असं आपलं वादन वगैरे काही नाहीये. नाही तर तुम्ही असं विचार करा असेल हे बघून वादन वगैरे असं नाहीये. फक्त थोडंसं एंट्रीला वाजवायचं आहे. त्यांचा जो नवरदेव येणार आहे, नवरदेव आहे का नवरीदेव आहे, नवरीदेव आहे ते काय माहिती नाही. बट जे आहे ते आल्यानंतर त्यांच्या एंट्रीला वाजवायचं. त्यानंतर मग नंतर दांडिया वगैरे चालू होणार आहे. म्हणजे आपलं रोटो बेस पण आणले, इन्स्ट्रुमेंट ते पण आणलेत. हे फक्त एंट्रीला वाजणार आहे आणि जसं नेहमी वाजवतो तसंच वाजणार आहे. समजलं? ढोल बोलवतात जेव्हा स्टार्ट होईल तेव्हाच. शायनिंग मारतो उगाच. ए भाई रेडी व्हा, त्याला वाजवायला सांगितलं. आले तिकडे नवरा नवरी उभे तिकडे. नवरा नवरीचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? सैफ आणि सारा. सैफ अली खान, सारा अली खान. हा, बाप बेटी.
आता आम्हाला वाजवायचं. आणि हा कामचोर बघा, ते लोक काम करतात आणि हा कामचोर बघा, एक नंबरचा कामचोर आहे. थोडंसं काम करतो आणि जांभूळकरने प्लास्टिक न काढलं अजून. एवढं वर्ष झाले हिला थापी आणि डोल मध्ये फरक नाही कळत. काय बोलायचं, तो धोका आहे.
जे ढोल नाही खोलायचे ते पण खोलून बसलाय. एक ढोल फोडलाय, एक ढोल खोलला, एक ढोल फोडला तर 4 ढोल खोलले तर काय होईल? 4 ढोल खोलायचेच नाही. 7 ढोल बनवले ते कोण बोलणार नाही. 7 नाही 8 बनवलेत. एक काय आम्ही नाही बघितलंय. पण आता खोलताना बघतोय मग आम्ही आताच बोलणार ना. आरती पण मन लावून खोलते. झालं आपलं इकडचं काम पण झालंय आणि आता ढोल पॅक करून निघायचं पण आहे. तर आता बघू कसं जायचंय नाही जायचंय कायच आयडिया नाही. पण मे बी निघालो तर मी निघू शकते, नाही निघाली तर नाही. आता अमन वगैरे येतोय तर बघू काय होतं. आला रे आला सिम्बा आला टा टा. आता आम्ही आतमध्ये टोटल मारून आलो पैशांची, पण अजून टोटल नाही झाले. मग कसली मारून आले? आहे 30च्या वरतीचा आकडा. हे बघ पुदिना. 5 minutes later. आता आम्ही निघालो इकडनं, आवाज येणार नाही त्यामुळे आता डायरेक्ट घरी गेल्यावरच ब्लॉग संपवूया. आणि आता पिऊष आले मला सोडायला, बाईकवरनं चाललो आम्ही. तर आता घरी गेल्यावरच मी बोलते. सो फायनली पोहोचली आहे मी, आता घरी पोहोचते. तर असा झाला आपला आजचा ब्लॉग. जर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तेचपर्यंत टाटा बाय बाय, खतम गया.